दादा हे मम्मीला विचारून खाऊ का? हे तर मॅगीच आहे ना. आपण तिथे वेगळं बनवायचं का मम्मीला? चीज मॅगी बॉल. नाही, चीज मॅगी बॉम्ब. ओके. हां चल मम्मीला मागू बनवून. चल लिम्मी आपण मम्मीला बनवून मागू. मम्मा मम्मा बॉल मॅगी बनवते का? चीज मॅगी बॉम्ब्स. मॅगी खायची? हो पण फक्त मॅगीच नाही, साधी मॅगी नाही, चीजी मॅगी बॉम्ब्स. हो मम्मा. तर आता इथे मी मॅगी अशी बॉईल करून घेतली होती. पाणी उकळू दिलं होतं. त्यानंतर मॅगी टाकून त्याला लगेच थोडं सॉफ्ट झालं की काढून घेतलं होतं. त्याच्यातलं पाणी पूर्ण ड्रेन करून घेतलं. आता इथे मी कांदा टाकला आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे. त्याच्यानंतर मॅगी मसाला टाकून घेतला आहे. तर थोडंसं मी इथे तिखट आणि मीठ टाकून घेतलं होतं चवीनुसार. तर आता इथे मी बेसन टाकलं आहे आणि बेसन तेवढंच टाकायचं थोडंसं, म्हणजे त्याला तो मॉइश्चर जे आहे ते संपलं पाहिजे आणि त्याचे बॉल्स झाले पाहिजे इथपर्यंतच आपण थोडं बेसन टाकून घ्यायचं, खूप जास्त बेसन टाकायचं नाही. तर आता इथे मी चेक केलं होतं की आपले बॉल्स बनत आहे का म्हणून. तर बॉल्स पण रेडी बनत होते. तर आता इथे मी छान असे हातावर थापून घेतलं होतं आणि त्यामध्ये मी थोडंसं चीज टाकलं होतं. तर मी हे श्रेडेड चीज घेतलं होतं. तुम्ही क्यूब पण घेऊ शकता चीजचा. त्यानंतर असं ह्या प्रकारे असं गोल करून घ्यायचं, त्याला चीजला आतमध्ये बरोबर आतमध्ये हे दाबून घ्यायचं, नाहीतर मग ते बॉल्समध्ये चीज बाहेर मेल्ट होईल. तर आता मी ह्याला मॅगीला थोडं बारीक क्रश करून घेतलं होतं, ड्राय मॅगीलाच. तर त्याला मी त्याच्यावरून कोट करून घेतलं अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता आता इथे सगळे मी असे बॉल्स इथे हळूहळू बनवून घेत आहे. तर एका मॅगीचे इथे 9 ते 10 बॉल्स असे तयार झाले होते. तर आता इथे छान मी तेल पण ठेवलं होतं साईडला गरम करायला. तर तुम्ही बघू शकता मी इथे पूर्ण मॅगीचे असे बॉल्स बनवून घेतले होते आणि त्याला मॅगीचं कोट करून घेतलं होतं. एक मॅगी मी बॉईल केली होती आणि एक मॅगी मी कोटिंगसाठी ठेवली. तर आता इथे मी सगळं असे बॉल्स छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले होते. तर हे बिलकुल चिपकत नाही आणि छान क्रिस्पी होतात आणि भरपूर वेळ हे क्रिस्पीच होते. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे खूप छान असे गोल्डन ब्राऊन याचा कलर पण आलेला आहे. आता इथे मी बाकीचे पण असे पूर्ण बॉल्स असे तळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं क्रिस्पी झालेले आहे. तर यासोबत मी डीप केली होती. तर मी 2 चम्मच मेयो घेतलं होतं, 1 चम्मच शेजवान सॉस आणि 2 चम्मच मी केचप घेतलं होतं. तर याला फिरवून घ्यायचं आणि हा खूप छान लागतो डीप यासोबत खायला. तर वीरचा फेवरेट आहे त्यामुळे मी हे बनवलं होतं. नेहमी तर खात नाही हा डीप. तर मी आता या दोघांना दिलं होतं. तर हे दोघं पण हॅपी झाले होते. आणि तुम्ही बघू शकता इथे चीज पण छान मेल्ट झाला आहे. तर हे थोडं थंड झालं त्याने तरी घेतलं होतं हातात, कारण त्याला खूप गरम वाटत होतं म्हणून. तर आता हे दोघांनी टेस्ट केलं. तर निमीला पण खूप आवडले होते आणि वीरला पण खूप आवडले होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. ॲज यू कॅन सी इथं किती क्रिस्पी झालेलं आहे. तर फ्रेंड तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि अगेन थँक्यू टू माय मॉम. बाय बाय. बघा मी अर्ध केलंय.